की ज्या शेतकऱ्यांच्याकडे दूध उपलब्ध आहे परंतु गिराईक नाही, आणि मग त्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी तुपाकडे वळलं पाहिजे, तूप तयार करण्याच्या गोष्टीकडे वळायला पाहिजे. परंतु ते करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती प्रोसेस कशी आहे, याची माहिती आज आपण काकडे साहेबांच्याकडून करून घेऊया. नमस्कार साहेब. जसं आपण मगाशी गोठ्यावर पाहिलं की आपण दूध विक्री याच्या ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, पण आता याच्यानंतर राहिलेलं दूध किंवा ज्याला फक्त तुपामध्येच कार्य करायचंय तर त्यांनी कसं करावं काय ते यासाठी आपला हा आता व्हिडिओ असणार आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगेन की दुधापेक्षा तुपामध्ये खूप मार्जिन चांगलं आहे. ज्या लोकांकडे दूध विक्रीची यंत्रणा नाही ते तूप विकू शकतात, म्हणून मी तुम्हाला एक सचिन तांभाडे आसू फलटणचे यांचं एक अतिशय उत्तम उदाहरण दिलं. अशा पद्धतीने आपण पण आपल्या पांगरे गावामध्ये त्यांचं थोडंसं मार्गदर्शन सल्ला घेऊन आपण या ठिकाणी पाहू शकता आमची जी चुलती आहे या चुलतीच्या मदतीमध्ये पांगरे गावामध्ये आपण हे तूप बनवायला सुरुवात केलेली आहे. तर मागची 1.5-2 वर्ष झाले मध्ये आधी थांबून जसं दूध शिल्लक राहील तसं आपण बनवतो. तर जसं आपण दूध काढून आणलं गोठ्यावरचं, मी तुम्हाला दाखवलं मिल्किंग झालं, सकाळी मिल्किंग झालं की दूध या ठिकाणी पोच होतं गावामध्ये आलं की आपण ही लोखंडाची कढई आहे किंवा कधी कधी स्टीलचं कमी दूध असेल तर स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा पितळेच्या पातेल्यामध्ये त्याला गरम करतो. गरम करताना आपण या ठिकाणी सिलेंडर वापरतो. मंद गॅसवरती आपण त्या दुधाला तुम्ही पाहू शकता त्याला फक्त एक उकळी येऊन थोडी हलकी साई येईपर्यंत आपण त्याला तापवतो. त्याला उकळी आली, साई आली की मग ते दूध आपण तापवायचं थांबवतो. आणि मग हे दूध जे तापवलेलं आहे ते तापवलेलं दूध कोमट गार होऊ द्यायचं संध्याकाळच्या वेळेपर्यंत, आणि संध्याकाळी त्याला विरजणला मग हे ओतून आपण स्टीलच्या टाकीमध्ये घेतो. स्टीलच्या टाकीमध्ये त्याला विरजण लावतो आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं दही तयार झालं की मग कधी ब्रह्ममुहूर्ताव असेल, कधी वेळ मिळाला तर सकाळी लवकर असेल. उन्हाळ्यामध्ये फार लवकर करावं लागतं कारण मग ते लोण्याचा गोळा तयार होत नाही या टेम्परेचरला, तर लोकांनी त्याही काळजी घेतली. मग आपण ते पलीकडच्या खोलीमध्ये ते काम चालतं. इथे मध्ये आलेलं दूध गरम करणे, ते कोमट करणे, ते स्टीलच्या टाकीत टाकून त्याचं दही लावणे आणि त्याच्यापासून मग आपलं तूप तयार करायची पुढे. पहिला टप्पा दूध गरम करून दही लावणे. आपण मागाशी तिकडे पाहिलं की आपण दूध तापवलं, तापून त्याला कोमट करून दही लावणार. तर रात्री जे आपण दही लावलं होतं तर त्या दह्याचं या ठिकाणी अतिशय चांगलं दही मुरवण लागलेलं आहे, तुम्ही या टाकीत पाहू शकता. तर ही टाकीमध्ये जवळपास 50-60 लिटर बसतं. आता कालचं दूध हे 17-18 लिटर होतं, आजचं 24-25 लिटर दूध शिल्लक आहे. तर आता आपण हे घुसळायला घेणार आहोत. तर या इकडे हा लाकडी रवी आहे, सागापासून आपण बनवलेला आहे. हा सागाचा रवी आणि ही मोटर आहे आणि याला ही मोटर आता फिट केली जाईल या ठिकाणी. आणि फिट केल्यानंतर आपण हे दही घुसळण्याची प्रोसेस, या दह्यात पाणी किती टाकायचं, किती वेळ घुसळायचं, किती RPM ला घुसळायचं, आणि मग ते लोण्याचा गोळा कसा तयार होतो, तो कसा स्वच्छ केला जातो आणि तो कसा कढवला जातो, ही सगळी प्रोसेस आपण आता लाईव्ह पाहणार आहोत. पुढच्या एक अर्ध्या-पाऊण तासात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. तर मी सांगितलं आपला बळीराजा गिरगाई फार्म आहे, 2013 साली आपली स्थापना झालेली आहे. आणि इथे मी एक स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, घी ऑफ गिर काऊ इज अ नेक्टर ऑन दी अर्थ. नेक्टर ऑन दी अर्थ म्हणजे काय, पृथ्वीवरचं अमृत आहे हे तूप जे आहे ते पृथ्वीवरचं अमृत आहे. इट्स वर्थ टू ईट प्युअर घी इवन स्पेंडिंग गोल्ड कॉइन्स. याचा अर्थ काय होतं की सोन्याच्या सुवर्ण मुद्रा देऊन खरेदी करून मी ते तूप खाल्लं पाहिजे, इतकं ह्या तुपाचं मूल्य आहे. म्हणजे त्याचं मूल्य 3,000, 2,000, 5,000 नसून अगदी सोन्याच्या सुवर्ण मुद्रा देऊन मी तुमच्याकडून ते तूप घेऊन खाल्लं पाहिजे, इतकं ते आरोग्याला चांगलं आहे. आता त्याची प्रोसेस कशी असते तर या ठिकाणी मी जे मार्केटिंग करतो तेव्हासाठी वापरलं. ही आपली गाय आहे, गिर गाई. गिजी रानात चरायला जाते, 6 महिने बांधून असते. मग सूर्यकेतू नाडीमुळे तिचे सिंथेसिस करून सुवर्णक्षार तयार होतात. त्या पद्धतीचं दूध आपल्याकडे तापवायला येतं मिल्क बॉइलिंगला. आता इथे जरी मी मातीचं भांडं दाखवलं असलं तर प्रत्येक वेळी मातीच्या भांड्याच्या काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे ते एकदा तापवायला वापरलं की त्याचं फुटणं, हँडलिंगला ह्या गोष्टी अडचणीच्या होतात. म्हणून त्याला पर्याय म्हणून तुम्ही पितळेचं, स्टीलचं भांडं किंवा लोखंडाची कढई वापरू शकता. आपण लोखंडाची कढई वापरलेली आहे. आणि इथे मंद जाळावरती ते एक उकळी येईपर्यंत तापवायचं आहे. मिल्क बॉईल झालं की त्याचं कर्ड मेकिंग म्हणजे दही लावायचं आहे. आणि दही लावल्यानंतर ते आपण चर्न करणार आहे. मग आता आपल्याकडे दही लावायची प्रोसेस मी तुम्हाला दाखवली. याच्यामध्ये दही लागलेला आहे. याच्यानंतर आता चर्निंगसाठी हा जो लाकडी रवी सागाचा आपण जोडलाय तो आता इथे तुम्हाला चालू झालेला दिसेल. आणि हे झाल्यानंतर इथं जी चूल आहे, जसं इथं मी दाखवलंय स्लो बॉइलिंग ऑफ बटर,
तसं इथे या चुलीवरती तुम्हाला हे तूप कढवताना दिसेल आणि कढवल्यानंतर हे आपलं जे अमृत ब्रँडच्या नावाने तूप आहे ते तूप या ठिकाणी द्यायचं. तर इथं मी 30 लिटर प्लस मायनस म्हणजे कधी 24-25 लिटर लागतं, कधी 30-32-34 लिटर लागतं, जसं एका लिटर तुपासाठी एवढं दूध आपल्याला साधारण हे लागतं. तर या ठिकाणी बाकी त्याचे फायदे, डोळ्यासाठी फायदे, वजन कंट्रोलसाठी, हृदयासाठी, टुपटी ब्लड प्रेशर नॉर्मल आणि हेल्थी हार्ट, मेंदूसाठी, डायजेशनसाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, हाडांच्या पॉवरफुलसाठी किंवा तुमची इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी, स्किन आणि हेअरसाठी ते एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. अशा वेगवेगळ्या शरीराला फायदे देण्याचं काम हे गीर गाईचं तूप करतं. तर तीच माहिती आणि प्रोसिजर आपण या इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तूप प्रोसेस कशी केली जाते ती आपण पाहतोय, परंतु त्याचबरोबर जे तयार झालेलं तूप आहे त्या तुपाचं नक्की करायचं काय? 3,000 रुपये किलोचं तूप घेणार कोण, आणि मग ते घेणारे लोक आहेत का ती कशी शोधायची, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, आणि मग 3,000 रुपयाचं तूप काय घ्यावं लोकांनी, या संदर्भामध्ये आपण काकडे साहेबांशी आपण बोलणार आहोत. सर, आपण आता तुम्ही तूप तयार करता आहात, विक्री पण करताय, तर ती कशा पद्धतीने, ज्या नवीन तरुणांना या व्यवसायामध्ये पडायचंय किंवा ज्यांच्याकडे दूध शिल्लक आहे, ज्यांना तूप करावंसे वाटतंय, त्यांनी तूप कसं तयार करावं, केलेलं तूप कशा पद्धतीने विक्री करावं, गिराईक कसं शोधावं, आणि मग तुपाचं महत्व कसं आपण लोकांना पटवून द्यावं, याविषयी आता आम्हाला आपल्या या सबस्क्रायबर जे आहेत, जवळजवळ 70-71 हजार सबस्क्रायबर झाले, आणि आपण पाहण्याने आपण लवकरच लोकांच्या सहकार्याने 1 लाखाचा टप्पा आपण पार करू अशी आपल्याला खात्री आहे. म्हणून मग आपण ह्या सर्वांना आपण तुपाबद्दलचं महत्व, तूप का घ्यावं, 3,000 रुपये लिटरचं तूप, किलोचं तूप का खावं, ते आम्हाला सांगा. येस, मी सगळी माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये कव्हर करतो. सुरुवात म्हणजे जसं मी सांगितलं की ज्याला तुपाचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी पूर्ण वेळ तूप बनवावं, ज्याला दूध विक्री शक्य नाही अशाने तूप बनवावं. आणि तुपाचं महत्व हे अतिशय पुराण काळापासून, अतिशय जुन्या काळापासून, अतिशय हजारो वर्षापासून हे आयुर्वेदामध्ये किंवा माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये ते अधोरेखित झालेलं आहे. मग अशा काही घटना जरी म्हटलं तर जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तुपाच्या विहिरी असायच्या, छोट्या प्रमाणात विहिरी म्हणजे भल्या मोठ्या नाही, पण साधारण 5-50 किलो, 100 किलो, 200 किलो तूप तयार होत असावं. आणि त्याचा वापर कसा होता की मग ती तूप हे अतिशय प्रचंड असा ऊर्जेचा स्रोत आहे. तुम्हाला 2-4 चमचे तूप खाल्ले तर भूक लागल्यासारखी होत नाही, किंवा ते दुधामध्ये मिक्स केलं तर तुम्ही दिवसभर नाही जेवला तरी तुम्हाला ते जाणवणार नाही. किंवा जखमा झाल्या युद्धामध्ये, लढाईमध्ये, तलवारी किंवा वेगवेगळी भाले हे लागल्यानंतर जखमा व्हायच्या, त्या जखमा बऱ्या करण्यासाठी त्याच्यामध्ये तूप भरून ती जखम बांधून टाकली जायची आणि विदाऊट एनी इन्फेक्शन ते बरं व्हायचं. किंवा वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी, मग पोटाचे असतील, आतड्याचे असतील, डोक्याशी संदर्भात असतील, आपण ते पुढे पाहणार आहोत, अशा बऱ्या करण्यासाठी तुपाचं महत्व इतिहास काळापासून आहे. म्हणून त्याची मागणी सुद्धा आहे. परंतु तुम्ही कोणत्या प्रकारचं आणि कशा पद्धतीने बनवता याच्यावरती तुमच्या तुपाची गुणवत्ता आणि तुमच्या तुपातला मिळणारा दर हा अवलंबून असतो. आता सर्वसाधारणपणे पाहिलं तर मार्केटमध्ये ज्या वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँड्स येतात ते तुम्हाला जर्सी गाईचं तूप, म्हशीचं तूप उपलब्ध करून देतात. ते 400, 500, 600 रुपये किलोने मिळतं. म्हशीचं तूप 800, 900 किलोने मिळतं. परंतु आपला जो अनोखा प्रयत्न, बळीराजा गीर गाई फार्मचं जे तूप आहे ते इथे पाहता तुम्ही, तर हे साधारण 1 लिटरची ही बरणी आहे, अर्धा लिटरची बरणी आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकाल. ही पावशरची एक बरणी आहे. तर हे जे असं तूप आहे, हे तूप गीर गाईचं जर एका ट्रॅडिशनल मेथडनी बनवलं तर याला किंमत तुम्ही 3,000, 4,000, 5,000 रुपये, अगदी इव्हन 1-1 लाख रुपयापर्यंत या तुपाच्या किमती जातात. परंतु म्हणतो मी, जर तुम्ही त्या पद्धतीने बनवलं तर अदरवाईज याही तुपाची किंमत मग 700 रुपये, 800 रुपये, 1,000 रुपये, 2,000 रुपये होऊ शकते जर तुम्ही त्या पद्धतीने नाही गेलात तर. तर आता ही पद्धत कोणती आहे हे तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं. ट्रॅडिशनल मेथड जी आता आपली प्रोसेस चालू आहे, दूध तापवायचं पाहिलं, आता घुसळायची प्रोसेस चालू आहे, त्याचा लोणी येईल ते कढवताना आपण पाहणार. पण आता हे बनलेलं जे तूप आहे, ह्या तुपाची आपल्याला विक्री करायची, आणि जर त्याला 3,000 रुपये, 28 रुपये, 32 रुपये, 35 रुपये दर नाही मिळाला तर ते दूध आपलं 80, 90, 100 रुपयांनी विकलं जाणार नाही. म्हणजे आपल्याला तो व्यवसाय परवडणार नाही. त्यामुळे मनाशी खुनकाड बांधायची. ज्याला गीर गाईचं, देशी गाईचं तूप बनवायचंय त्यांनी किमान हा रेट जर त्याला मिळाला तर त्याला चांगले पैसे शिल्लक राहतील आणि तो त्या व्यवसायामध्ये टिकून राहील. तर आता महत्वाचा प्रश्न तर हे तूप मी बनवलं आणि आता हा प्रश्न असा आहे शेतकऱ्याकडे, आता हे मी विकायचं कोणाला, घेणार कोण? 400, 500, 600 रुपयापासून 1,000 रुपयापर्यंत तूप मिळतंय. काही ठिकाणी गीर गाईचं तूप 1,000, 1,500, 2,000 पण मिळतंय.
अशा वातावरणामध्ये, अशा मार्केटमध्ये माझं तूप 3,000 जाणार कसं? तर यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ इच्छितो. आपल्या महाराष्ट्राची गोष्ट पाहायची झाली तर महाराष्ट्रामध्ये टू ब्रदर्स सारखी जी लोकांनी स्थापन केली इंदापूरला, त्यांचं चांगलं विक्री, ते हजारो किलो तूप परदेशात पाठवत आहेत. आपल्या फलटणचे माझे चांगले सहकारी आहेत, सचिन तामाणे म्हणून, अतिशय सुंदर काम आहे त्यांचं तुपामध्ये. त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घेऊन बऱ्यापैकी मी ही सुरुवात केलेली आहे. त्याच्या आधी थोडी सुरुवात केली होती, पण त्यांनी खूप मला फिनिशिंग टच देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. तर त्यांचंही काम यामध्ये चांगलं आहे. आणि असे बरेच तरुण तुपामधून चांगलं आर्थिक, कारण दुधाला एक चांगला बाय प्रोडक्ट निर्माण करून तयार करतात. तूप लवकर खराब होत नाही, चांगल्या पद्धतीने बनवलं तूप अनेक महिने, अनेक वर्ष शिल्लक राहू शकतं. तर याची विक्री कशी करायची या विषयाकडे आता आपण बोलूया. पहिल्या प्रथम 3,000 किलोनी तूप कोण खाणार, कोण घेणार? तर आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये गिर गाईच्या तुपाचं अवेअरनेस क्रिएट झालेला आहे. औषधी तूप आहे, औषधी तूप, आयुर्वेदिक तूप म्हणून डॉक्टर सजेस्ट करतात. काही प्रेग्नन्सी आफ्टर डिलिव्हरी नंतर ज्या महिलांना सीझरिंग होतं किंवा जास्त पेन होत असतो किंवा त्रास होतो, तर त्यांना त्यांचा युटेरस पूर्वव्रत होण्यासाठी, पूर्वपदावर येण्यासाठी, त्यांना एनर्जी राहावी, त्या स्त्रीला पुन्हा एक नवीन जन्म मिळालेला असतो डिलिव्हरी नंतर, तर तिला ऊर्जा देण्याचं काम, ताकद देण्याचं काम, तिच्या शरीरातली विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्याचं काम, तिच्या जखमा बऱ्या करायचं काम हे तूप करत असतं. त्याच्यानंतर ते लहान मूल जे शाळेला जायला सुरुवात झालेली असते मुलांची, त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये हे तूप काम करतं. म्हणून लहान मुलं आणि एक विशिष्ट आपला समाज, व्यापारी वर्गातून निर्माण झालेला, जैन असेल, मारवाडी असतील, काही ब्राह्मण समाज की जे नॉनव्हेज प्रेफर करत नाही, मग त्यांना ऊर्जेचा स्रोत म्हणून ते तुपाकडे, दुधाकडे पाहतात. तर असा एक विशिष्ट वर्ग आहे की ज्याला लहान मुलांसाठी हवंय, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी हवंय. आणि काही अशी आजारी पेशंट आहेत की ज्यांना त्यांच्या व्याधी दुरुस्त करायच्यात, इव्हन दो कॅन्सर असेल किंवा पोटाचे आतड्याचे विकार असतील, किंवा आत्ताच्या काळात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो जाणवतोय इनफर्टिलिटीचा, म्हणून IVF तंत्रज्ञान वेगाने प्रचारित लाखो रुपये आपण त्या IVF तंत्रज्ञानाला मुलगा व्हावा, मूल व्हावं म्हणून महिला पुरुष करतात. त्यांनी हे करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून जर या देशी गाईच्या तुपाचा वापर करायला सुरुवात केली तर त्यांना या इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स किंवा बऱ्याच मुलांना पाईल्सचे प्रॉब्लेम, मूळव्याधाचे प्रॉब्लेम, अपचन, ऍसिडिटी, गॅस ह्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. जाडपणा, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल या सगळ्यावर हे तूप काम करतं. म्हणून हे मार्केट जर शोधायचं असेल तर हे तूप घेऊन तुम्ही, जिथे हे मार्केट आहे, मग शहरीकरण आहे, वेगवेगळ्या चांगल्या सोसायटी आहेत, चांगले मॅटर्निटी डॉक्टर्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, अशा लोकांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या तुपाचा प्रचार, महत्व सांगितलं पाहिजे. तर ते कसं कसं सांगितलं पाहिजे ते आपण पाहूया. आता आपण ग्राहक तर शोधलेला आहे, म्हणजे ग्राहक आपल्याला माहिती आहे की ह्या तूप हे घेऊ शकतात, पण घेत असताना माहिती झालं आपल्याला की ह्या माणसांपर्यंत आपल्याला न्यायचे, तर कशा पद्धतीने आपल्याला पोचावं लागेल, काय काय करावं लागेल? ओके, आता या गोष्टी, आता तुम्ही बनवलं, तूप तयार झालं, पण आता तूप, आता इथं तुम्ही विदाऊट स्टिकरची बॉटल पाहताय माझी, कारण याला FSSAIचं लायसन अजून आपण काढलेलं नाही, ते अंडर प्रोग्रेस, कारण मागच्या 1.5-2 महिन्यापासून तूप जास्त प्रमाणात शिल्लक राहायला लागली. ती प्रोसेस आपण केली, एवढे 4-8 दिवसात आपलं ते लायसन येऊन जाईल. ते आल्यानंतर आपण स्टिकर प्रिंट करू शकतो, म्हणजे विदाऊट FSSAI लायसन स्टिकर प्रिंट करून तो माल आपल्याला प्रिंटिंग करून विकता येते. तुम्ही असं विकू शकता, पण तो स्टिकर बनवून प्रिंट आपण याच्यावरती लावू शकतो, त्याची बॅच नंबर कधी तयार झालं, काय झालं. आता हे तूप विकण्यासाठी आपल्याला आपल्याकडे तुपाचं महत्व, तुपाचे फायदे हे लोकांना सांगता आले पाहिजे, ते पटवून देता आलं पाहिजे. ह्या तूप खाल्ल्यामुळे, हे 3,000 रुपयाचं तूप तुम्ही का खायचं, का घ्यावं, आणि ते खाल्ल्याने तुम्हाला काय बेनिफिट होईल, हे जर तुम्ही त्यांना समजून सांगू शकला तर तुम्हाला हे तूप विक्रीला अडचणी येईल. आता हे कसं सांगायचं त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला वेगळं. जसं आता मी इथे काय काय केलं की मला इथे एक इस्कॉन संस्थेतर्फे सन्मानपत्र मिळालं 2018 साली. मग इथे बाबा प्रशांत काकडे यांनी या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत लढा देत असं गोपालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. म्हणजे असे तुम्हाला मिळालेले पुरस्कार, तुम्हाला जे रिकॉग्निशन मिळालं किंवा तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याचा कुठे तुम्ही ट्रॉफी मिळाली, ह्या गोष्टी तुम्ही त्या लोकांना दाखवू शकता. याच्यातून तुमची एक ऑथेंटिसिटी किंवा तुमचं काम, विश्वास तयार होतो. दुसऱ्या गोष्टी असतात की मग तुम्ही एक तुमचा ब्रँड बनवलेला असतो. जसं तुम्ही मागे पाहू शकता आपला बळीराजा गिर गाई फार्म आहे. मग त्याच्या ह्या स्टँडीज आपण 66 तुम्ही तुमचा ब्रँड क्रिएट करून त्याची वेबसाईट बनवू शकता. वेबसाईट झाल्यानंतर इंस्टाग्राम आहे, आज इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर तुम्ही तुमचे फोटोज, व्हिडिओज अपलोड करू शकता. त्या एरियामध्ये समजा मला पुण्यामध्ये मार्केटिंग करायचं तर फेसबुकला एक सर्टन अमाऊंट दिली की तेवढ्या पुरतं काही दिवस, 8 दिवस, 15 दिवस, 2 दिवस
तुमची जो जो माणूस फेसबुक पाहतो त्याला ती ऍड तिथे येते, त्याला पेड ऍड्स म्हणतात, पेड ऍडव्हर्टायझिंग वगैरे, तो एक पर्याय करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या सोसायट्या चांगल्या आहेत किंवा जो एरिया आहे किंवा ज्या डॉक्टरांना भेटायचंय, जसे एमआर लोक जातात, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, माझी ही कंपनी, माझ्या कंपनीचं हा प्रोडक्ट आहे, तुम्हाला एवढा डिस्काउंट मिळेल, एवढा कस्टमरला आहे, याचे हे बेनिफिट्स, असं पटवून देतात डॉक्टरला. तसं त्या डॉक्टरला, आयुर्वेदिक डॉक्टर असेल किंवा जी माणसं असतील, की जो कस्टमर तुम्हाला वाटतोय त्यांनी जी विचारलंय, तर त्याला तुम्ही सांगताना, माहिती देताना तुमच्याकडे एखादं माहिती पत्रक, जसं आता मी या ठिकाणी इंग्लिशमध्ये एक बनवलेलं आहे, वैदिक बिलोना प्रोसेस, मग त्याची प्रोसेसचे फोटोज टाकलेत, त्याची टॅगलाईन क्रिएट केली, द घी ऑफ गिर काऊ इज नेक्टर ऑन द अर्थ, म्हणजे तूप हे पृथ्वीवरचं अमृत आहे, इट्स वर्थ टू इट प्युअर घी इव्हन स्पेंडिंग गोल्ड कॉइन्स, म्हणजे सोन्याच्या सुवर्ण मुद्रा देऊनही ते खरेदी करून खावं, इतकं ते अप्रतिम आणि इतकं महत्वाचं आहे. असं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये टॅगलाईन टाकून, बाकी तुपाचं महत्व इथे टाकून, मग ते गाई तुपाची बरणीचा व्यवस्थित लोगो, त्याला किती लिटर दूध लागतं, या पद्धती, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, अशा प्रोसेस करून, मग काहींना हिंदी समजतं, मराठी समजतं, तर ते असं मराठीमध्ये तुम्ही ते बिलोना पद्धती, शुद्ध देसी घी का महत्व, असं तुम्ही हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हे बनवू शकता. मग हे बनवत असताना तुम्ही पेपरमध्ये, काही लोक टाकतात पण ते काही एवढं वर्क करत नाही पूर्वीसारखं, पण अशी छोटी छोटी पॅम्पलेट्स पण तुम्ही दुधाची, तुपाची अशी बनवून सर्क्युलेट करू शकता, किंवा लोकांमध्ये जिथे शाळा, स्कूल आहे, जिथे इंग्लिश मिडियमला मुलं येतात, लाख लाख रुपये फीस भरतात, अशा ठिकाणी शाळा भरताना, शाळा सुटताना तुम्ही उभं राहून त्या येणाऱ्या पालकांना हे पॅम्पलेट, माहितीपत्रक देऊ शकता, त्यांना फॉर्म किंवा आमची प्रोसेस बघायला इन्सिस्ट करू शकता, किंवा त्यांना विनंती करू शकता. ह्या अशा काही मेथड तुम्ही वापरू शकता. डॉक्टरांना ह्या प्रोसेस दाखवू शकता. एखादं आपलं सॅम्पल छोटंसं, समजा आपल्याला वाटतं की हा पोटेन्शियल कस्टमर आहे, याच्याकडून आपल्याला भविष्यात कस्टमर मिळतील किंवा ते 2-3 किलो घेतोय, तर त्याला सॅम्पल बनवून एखादं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला पावशर, हातपाव, अर्धा किलो, वॉट एव्हर तुम्हाला ज्या पद्धतीने त्याचं मत वाटतं, तसं तुम्ही त्याला ते सॅम्पल हे देऊ शकता. त्याला रिझल्ट यायला किंवा कॉन्फिडेंटली तुम्ही सांगू शकता, समोरची जी खात्री असेल, तर माझं तूप खाल्ल्यावर 22 दिवस ते तूप खाल्लं गेलं पाहिजे, तर रिझल्ट येईल. रिझल्ट आल्यावरती पैसे द्या, पैसे कोणी ठेवत नाही, पण ज्या विश्वासाने तुम्ही लोकांना सांगितलं, तर ते या गोष्टी करू शकतात, मान्य करतात. म्हणजे स्टँडीज झालं, फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, किंवा पॅम्पलेट्स झालं, आणि तुमची प्रोसेस लोकांना तुम्ही दाखवू शकता. माझ्या तुम्ही कॅम्पेन केलं होतं, ते कॅम्पेन बद्दल. हो, कॅम्पेनिंग असं केलं. मग तुम्हाला एक तुपातलं एक महत्व सांगतो मी. टाटा आणि गोदरेज म्हणून काही सोसायटी आहेत पुण्यामध्ये, आणि मी तिकडे त्यांची, मला आमच्या एक डिलिव्हरीचा जो मुलगा आहे, जीवन अवताडे, अनिकेत अवताडे, तो डिलिव्हरी सिस्टम हँडल करतो, आणि मी त्याच्याकडे, आणि तुपाची सुरुवात सुद्धा त्यांनीच करून दिली होती सुरुवातीला, छोटं मशीन असताना. मग लास्ट केला, ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टेशन अडचण झाल्यामुळे आता आपण आपल्या पांगारे गावामध्ये तूप बनवतोय. तर त्या जीवननी मला सांगितलं की दादा असा असा विषय आहे, एक कस्टमर आहे की ज्याला तूप पण हवंय आणि दूध पण हवंय. तर मग आपण त्यांना दूध आणि तुपासाठी आपल्या इथे इन्व्हाइट केलं, पाहिला गोठा, आपली तुपाची प्रोसेस. आणि मग ते म्हणले, अरे प्रशांत, मला खाली हमको ही नहीं चाहिए, बहुत सारे लोग हैं जिनको अच्छा दूध और घी चाहिए, तो आप हमारी सोसाइटी में आके कैंपेन कर सकते. मला ठीक आहे, करेंगे, कोई दिक्कत नाही. तर मी त्या ठिकाणी माझी गाय गोठ्यावरची घेऊन गेलो, वासरू घेऊन गेलो, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की मी काय ऑफर दिली होती. ती या ठिकाणी बघा, एक इथं लिहिलं मी, बळीराजा गिरगाई फार्माचं पॅम्पलेट बनवलं, लाईव्ह मिल्किंग डेमॉन्स्ट्रेशन, म्हणजे मी लाईव्ह मिल्किंग तुमच्या सोसायटीत करणार आहे. टायमिंग इव्हिनिंग 6 PM, संध्याकाळी 6 वाजता. फ्री बलून्स फॉर चिल्ड्रन, लहान मुलांना मी तिथे फुगे वाटले होते, आणि इथे दुधाचे पॅकेट्स, फ्री सॅम्पल, फ्री मिल्क सॅम्पल फॉर फर्स्ट 25 कस्टमर्स. तुमच्याकडे किती दूध उपलब्ध आहे, किती, त्यानुसार पहिल्या येणाऱ्या 25 लोकांना मी माझं फ्री मिल्क सॅम्पल द्या. त्याचं टायमिंग दिलं, मॉर्निंग 8 AM to 11 AM, सकाळी 8 ते 11, कारण आपलं दूध खराब होऊ शकतं दुपारी, म्हणून सकाळी 8 ते 11 जे लोक येतील त्यांना दुधाचं सॅम्पल फ्री मिळेल, लहान मुलांना बलून्स मिळतील, आणि तुम्हाला लाईव्ह मिल्किंग संध्याकाळी पाहायला मिळेल त्या सोसायटीमध्ये. आणि माझं तो दुधाचं प्राइस आहे 90 रुपीज पर लिटर. स्पेशल ऑफर फॉर गोदरेज प्राणा, म्हणजे तुमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीला मी 85 रुपीजनी देणार आहे फॉर फर्स्ट 2 months. म्हणजे मला मार्केटिंग करायचंय, तर माझा 90 रुपये रेट आहे, तुमच्या सोसायटीसाठी मी 5 रुपये कमी करून 85 देत आहे. अशा पद्धतीचं काहीतरी तुम्ही थोडंसं नवीन, की पॅम्पलेट्स डोर टू डोर किंवा सोसायटीच्या ऑफिसला किंवा जे अलाउड करतील त्या पद्धतीने तुम्ही असं हे मार्केटिंग जर केलं, आणि तूप कसं बनतं त्याची एक प्रोसेस दाखवली. इथे मग मी लिहिलं बिलोना मेथड, बिलोना प्रोसेस, मग ही कॅम्पेन मी कधी करणार, त्याची तारीख दिली, वार दिला, वेळ दिली. माझं आवर तुपाची प्राइस 3200, स्पेशल ऑफर फॉर युअर सोसायटी 2800, मी 400 रुपये डिस्काउंट दिला त्या दिवशी. म्हणजे मी तुमच्या सोसायटीत
2800 देणार आहे, 400 रुपये तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. म्हणजे आता आपण विक्री करतोय, सगळं होतंय, पण नक्की मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय किती खर्च होतो? समजा आपल्याला 30, तुम्ही बोलण्यामध्ये आले की 28 ते 30 लिटर दूध लागतं एका लिटर तूप काय होण्यासाठी, पण पाठीमागची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय किती खर्च येतो, कशा पद्धतीने येतो? आता जनरली सगळं जर सांगितलं, आता जनरली आपण असं समजूया एक साधारण 28 ते 30 लिटर दूध लागतं. माझं तुपाची प्रोडक्शन कॉस्ट आहे 55 रुपीज टू 60 रुपीज, डिपेंड्स ऑन चारा. स्वतःचा असला तर 50 रुपीज, विकत घेतला तर 55-60 रुपीज पर्यंत पर लिटर प्रोडक्शन. म्हणजे 30 लिटर दूध लागतंय तर मला 50 रुपयांनी मिळतो 1800 रुपये, आणि अगदी 50 रुपये माझी प्रोडक्शन कॉस्ट बघितली तर 1500. म्हणजे 1500 ते 1800 रुपये ही माझी बेसिक कॉस्ट आहे. म्हणजे त्याच्या खाली तर मी तूप विकू शकत नाही, आणि त्याच्या खाली जो गीर गाईचं तूप विकतोय तो फ्रॉड आहे किंवा खोटं बोलतो. कारण तूप 1 लिटर दूध गाईचं काढायला 50 रुपये खर्च येतो, आणि तो खर्च अजून कमी असेल तर मग माझ्या घरातली माझी आई, माझा भाऊ, मी स्वतः आम्ही सगळी काम करत असू, माझ्या घरातली वैरण काढी असेल, मी बाहेर 1 रुपया देत नसेल तर मला तो खर्च 35-40 रुपयापर्यंत येतो. कमीत कमी येतो. जर माझा सगळे लेबर विकत आहे, डिलिव्हरी सिस्टमला पेमेंट देतोय, तूप चारा 6 महिने विकत आहे, 6 महिने फुकट आहे, अशा प्रसंगात मला ती प्रोडक्शन कॉस्ट 60 रुपीज पर्यंत. मग 1800 रुपये माझी दुधाची कॉस्ट झाली. ही प्रोसेस करण्यासाठी आता बघा ग्रामीणमध्ये सुद्धा कसा रोजगार उपलब्ध. माझ्या ज्या काकी आहेत, चुलती आहेत, यांना पूर्वीपासून त्यांच्या घरी ते गाईचं म्हशीचं 1 महिन्याकाठी 1 किलो 2 किलो तूप काढायच्या साईचं. मग त्यांना मी हे म्हणलं असं कराल का, तर त्या म्हणल्या ठीक आहे, मला एवढं जमेल का नाही. म्हणलं हळूहळू सुरुवात करू, 5 लिटर 10 लिटरनी. आज ते कॅपेबल झाल्या, 30 लिटर 40 लिटर 50 लिटर दूध असलं तरी त्या एकट्या हँडल करू शकतात. मग त्यासाठी मी अपडेटेड मोठी मशीन आणली. सुरुवातीला माझ्याकडे छोटी मशीन होती. मग त्यांनी काढले तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला दिवसभर एवढा वेळ जाणार आहे तुमचा, एवढं काम आहे, तर त्यांना मी 500 रुपये दिले. म्हणजे 1 लिटर तूप बनवण्यासाठी मी 500 रुपये त्यांना दिले. मग त्यामुळे त्यांच्या मेहनतीचं योगदान त्यांना मिळालं. मग 1800 पास 2300 रुपये त्या ठिकाणी माझी कॉस्ट झाली. त्याच्यानंतर ही बर्नी 60-70 रुपयाला असते. बबल शीट पॅकिंग मध्ये थोडक्यात 100 रुपये पॅकिंग कॉस्ट पकडा. ती पॅकिंग कॉस्ट 100 ते 500 600 18 2400 रुपये हे झाले तुमचे नेट तुम्हाला. आता त्याच्यावर तुम्ही कसं विकताय, 3000 रुपयांनी विकताय, 3200 रुपयांनी विकताय, किंवा तुमची प्रोडक्शन कॉस्ट कमी करताय. मग तुम्ही 50 रुपये पर लिटर प्रोडक्शन कॉस्ट असेल तर तुम्हाला साधारण 2100-2200 रुपयापर्यंत, म्हणजे मला 700-800 रुपये हे पर लिटर मागे राहतात. आणि जेव्हा माझा फुकटचा चारा असतो, 6 महिने गाई चराई जातात, तेव्हा मला 1000-1100 रुपये राहतात. उन्हाळ्यामध्ये हे पैसे जरा कमी राहतात. ऑन अन ऍव्हरेज पाहिलं तर लिटर मागे मला 30 रुपये प्रॉफिट राहतो. 25-30 रुपये 35 रुपयापर्यंत राहतो. ते उद्या मी 4000 विकू शकलो, किंवा याचं मी ताक विकू शकलो, तर मला राहणारा प्रॉफिट हा लिटर मागे 40-50. म्हणजे आमच्या दुधाला डेऱ्या जो दर देतात आणि मग त्यातनं आम्हाला 5000 रुपये शिल्लक राहतात. इथं माझा प्रॉफिट मार्जिन मोठा राहतो. फक्त त्याच्यासाठी असलेले व्याप, त्याच्यासाठी असलेल्या गोष्टी ह्याही त्या पटीमध्ये असतात. 30 लिटर दुधामध्ये ताक किती येईल? 30 लिटर दूध असेल तर त्याच्यामध्ये 50 ते 60 लिटर पर्यंत सगळं मिळून ताक होऊन जातं, पाणी वगैरे टाकल्यानंतर. मग ते जर ताक 20 रुपयांनी विकलं तर त्याचे 1001 रुपये होतात. म्हणजे तुम्ही त्याचं व्हॅल्यू ऍडिशन केलं, ते विकू शकला तर तुमचा प्रॉफिट मार्जिन वाढवणं तुमच्या हातात आहे. आणि ते ताक नाही विकलं तर ते ताक गायी पितात, तुमच्या झाडांना शेतीला त्याचा उपयोग होतो. पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये कोणी ताक पिणार नाही, उन्हाळ्याचे 4 महिने ताक पिलं जाईल. आता ताकाचं काय करताय? आता सध्या मी माझ्या गावामध्ये ताक सर्व 1.5-2 महिने झाले माझ्या गावातील सर्व ग्रामस्थांना मी ते फ्री ऑफ कॉस्ट देतोय. लोक सकाळी येतात 8-7:30-8 वाजता, आणि आमच्या काकी त्यांना ते कोणाला 1 लिटर 2 लिटर जसं लागेल तसं ताक देतात, आणि मग ते कढी बनवतात, ताक पितात, बाकी त्यांच्यासाठी ते वापर करतात. अजून विक्रीचा विषय मी डोक्यात घेतलेला नाही सध्या. ग्रामीण भागामध्ये ताक विकलं जात नाही असे नाही, विकलं जाईल असं नाही, पण मी कसं केलं, मार्केटिंगचा भाग असतो, लोकांना सवय लागावी, लोकांना ते माहिती व्हावं, त्याचं महत्व माहिती व्हावं, त्या तुपाचं महत्व. ज्या अर्थी माझ्या गावामध्ये रोज 30 लिटर 40 लिटर ताक तयार होते, याचा अर्थ याच्या घरी रोज दही घुसळलं जातंय, लोणी तयार होतंय, तूप तयार होतंय. म्हणजे याचा अर्थ हे फ्रॉड नाही, खोटं नाही, चुकीचं नाही. म्हणजे माझ्या गावात माझा विश्वास मी संपादन करू शकतो. लोकांना ते महत्व कळलं तर यार हे ताक विकत प्रशांत रोज आणण्यापासून ह्या ताकाने माझे आजार बरे होत आहेत, ह्या तुपाने मला आराम पडतोय, माझीच एखादी गाय मी ठेवतो आणि माझ्या घरी मी काढतो, किंवा त्याचं बघून उद्या मी थोडस छोटं छोटं करण्यास सुरू करतो. हा प्रचार प्रसार व्हावा म्हणून आपण त्याच्याकडून सध्या त्या पैशाकडे पाहत नाही. तर महिन्याला मला ताकातून नाही म्हटलं तरी 20-25 हजार रुपये मी आजही कमवू शकतो. पण सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजता येत नाही किंवा मोजू नयेत असं मला वाटतं.
दादा तुम्ही किटली घेऊन आलाय? ताक नेण्यासाठी आलेलो आहे. बर, एवढं ताक कशासाठी नेताय तुम्ही? हे घरी हां. आणि घरी आपण सगळी पितो. महिना झाला आम्ही ताक पितोय. बर. बाहेरच्या पेक्षा हे ताक एक नंबर आहे. हां. आणि ह्यानी काय होतंय, म्हणजे शरीर शांत हां. आणि आराम मिळतोय, गरम होत नाही. हां. आणि ताक पेल्याने एक नंबर असे, चव बी एक नंबर आहे त्याची. मस्त वाटते ताक पेल्याने. आणि ताकद बी येते. उन्हाळ्याच्या दिवसात हे परवडीचं आहे म्हणायचं तुम्हाला? हे परवडीचं आहे आणि विनामूल्य ताक आम्ही महिना झाला नेतोय. 40-50 रुपयाचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा 40-50 रुपयाचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा ताक हे गिरगायचं ताक हे कुठं मिळणार नाही ते इथं कुठंच मिळणार नाही. हे पांगार मध्ये मिळतंय. प्रूफ झालं ना, महिना झालं फुकट नाही. पैसे मागाय किटली शिवाय. तू पण बस की. मला मोकळा ग्लास द्या, मी 2 ग्लास पिलो. तेवढं द्या मोकळा ग्लास पिलो. माझ्या जेवायचे दुपारी काय जेवण माणूस सांगा. या ठिकाणी आपण बघताय की पांगारी गावामध्ये जे पाहुणे येतील किंवा जे या परिसरातून पांगारी गावामध्ये भेट देणारे त्यांना या ठिकाणी ताक दिलं जातं. गिरगाईचं असं हे औषधी ताक या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोकांना मिळतं. ही खरंच मोठी पर्वणी म्हणता येईल. बोला सर. ताक पिण्याचा उद्देश जे बाहेरला आपण थंड पितो दुकानातनं घेऊन, त्यापेक्षा आता हे आम्ही रोज येतो, रोज बघतो इथं की गिरगाईचं दूध येतं, त्यानंतर ते लावलं जातं, त्याच्यापासून जे ते तूप काढलं जातं. ते ताक जे शिल्लक राहतं ते आम्ही अंगाची उष्णता कमी होण्यासाठी दागता, आता एवढं उन्हात आम्ही काम करतोय, ते दागता कमी करण्यासाठी ओरिजिनल म्हणजे असं शुद्ध असं ताक आम्ही पितो इथं. त्यामुळे आम्हाला 1 महिना झाला आम्ही इथं पितोय. आता कंटिन्यू तुम्ही? हो, आता मार्च एंड मी रोज 2 ग्लास इथं येऊन पितो. खरं तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी पांगारी गावामध्ये उन्हामध्ये काम जरी करतायत तरी त्यांना थंडावा मिळण्याचं काम या ठिकाणी हे प्रशांतजी काकडे यांच्या गोठ्यावरील या ताकापासून त्यांना मिळतोय. आणि ते सांगतायत की गेले महिनाभरापासून आम्ही या ठिकाणी येऊन ताक घेत आहोत. वेळ आल्यावर मी ते करणार आहे, पण काही वेळात तुम्हाला काही गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आता आपल्याला तूप, चांगलं तूप कसं आहे, कसं ओळखा, काय त्याच्यात परिमाण काय आहे की हे तूप चांगलं तूप आहे? जनरली ग्राहकांनी त्याला तूप माहित नाही. फक्त तूप पण अनेक मिळतं, म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही म्हणलं तसं 500-700 रुपयापासून तूप मिळतं. तुमचं 3000 रुपयाचं तूप आहे. मग ते याच्यात फरक. आता बघा, जनरली इतर कंपन्या किंवा ते तूप कसं बनवतात की क्रीम सेपरेटर असतात, क्रीम काढली जाते, किंवा त्याच्यावरची काही घरगुती आपण होतो आमच्या घरी बनवलेले, पण तुम्ही साई काढता, उरलेलं दूध घरात वापरता, किंवा क्रीम सेपरेटने काढलेली क्रीम काढून उरलेलं दूध डेअरीत मिक्स करता. मग त्या क्रीम पासून जे निघतं ते क्रीमचं तूप असतं. म्हणजे ती फॅट आहे. फॅट ही शरीराचं बिल्डिंग ब्लॉक्स, एनर्जी देण्याचं काम आहे. पण त्याच्यात SNF, ज्याला सॉलिड्स नॉट इन फॅट, म्हणजे विटामिन्स मिनरल्स युक्त फॅट नसते, ती ओनली सॅच्युरेटेड फॅट असते की जी आपल्याला ताकद देते. पण त्याला नुसतं म्हणायचं तूप, पण त्याचे रिझल्ट जे आहेत आयुर्वेदिक दृष्ट्या रिझल्ट त्या सर्वसाधारण तुपामधून तेवढ्या प्रमाणात येत नाही. मग जर तुम्हाला आजारासाठी किंवा रिझल्टसाठी तूप हवं असेल तर दुधाचं दही केलेलं, दही दूध तापून कोमट करून दही, दह्याचं लोणी, लोण्याचं मातीच्या भांड्यात कडवून तूप, आणि ते तूप जर खाल्लं आणि ते सलग 22 दिवस 2 महिने 3 महिने जर आहारात आलं तर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात. मग तुमचं शरीरातल्या व्याधी, गॅस असेल, ऍसिडिटी असेल, तुमचा जॉईंट पेन असेल, किंवा तुम्हाला थकवा येत असेल, किंवा तुमची ब्रेनची डेव्हलपमेंट असेल, किंवा तुम्ही घोरण्याचा त्रास असेल, नाकात सोडलं तर तो, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला कॉन्स्टिपेशन, पाईल्सचा त्रास असेल, बर्निंग होत असेल, बऱ्याच वेळा तिखट खाल्लं की ते प्रकार कमी होऊन जातो, तुमचा स्टूल व्यवस्थित पास होऊन जातो, म्हणजे तुम्हाला टॉयलेटला व्यवस्थित साफ होते. म्हणजे हे जे सगळे पोट आणि सगळे आजार पोटातून निर्माण होतात. मग पोट जर थंड, गार, गरम व्यवस्थित ठेवायचं असेल
तर तूप मोठं कार्य करतं. जे आपल्या शरीरात लहान आतडं मोठं आतडं असतं, ज्याचं काम असतं तयार झालेलं पाचक्र शोषून घेणे. तर ते आत पण आचर आपण बाहेरचं घाण कसं ऑइली तेलकट तिखट खाऊन आतमधलं आतड्याचं जे लायनिंग असतं ते हार्ड कठीण होत चालतं. मग आपल्याला हे त्रासेस सुरू होतात. मग ह्याला मऊ ठेवायचं काम, त्याचं ऍब्सॉर्प्शनचं काम चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी तूप आहारामध्ये पाहिजे. मग तुपाचे फायदे जसं मी सांगितलं तसं जो माणूस मोठमोठ्याने घोरत असेल किंवा ज्याला अर्धशीर्षक किंवा मायग्रेन म्हणतो डोकेदुखीचा त्रास असेल, त्यांनी 2 थेंब झोपताना नाकात टाकलं तर त्याचं डोकेदुखी अर्धशीर्ष कमी होऊन जातं. ज्याला गॅस होतोय, ऍसिडिटी वारंवार होते, त्यांनी रोज संध्याकाळी झोपताना दुधाबरोबर ते घेतलं तूप थोडंसं, सकाळी उठल्यावर घेतलं तर त्याला तो त्रास होणार नाही. ज्याला पाईलचा त्रास आहे त्याला त्याच्यामध्ये आराम पडेल. ज्या लहान मुलं जी खेळतात, कॉलेजला स्कूलला जातात, त्यांनी जर आहारात ठेवलं तर त्यांचं तब्येत चांगली राहते, त्यांची एनर्जी मेंटेन राहते. आणि सेरिब्रोसाइड जे ब्रेनला डेव्हलप करायचं काम करतं, त्या सेरिब्रोसाइडला चांगलं ऊर्जा एनर्जी देण्याचं काम आपलं तूप करत राहतं. तुपाचा मेल्टिंग पॉईंट 37 डिग्री, त्यामुळे हे तूप आपण घट्ट स्वरूपात घेतलं तरी ते शरीराला डायजेस्ट होऊन जातं. आता हे तुम्ही जसं म्हणला ओळखायचं कसं, तर त्याच्यात हा प्रकार आला की हे तूप जर मी एका थंड ठिकाणी ठेवलं तर हळूहळू ते पूर्ण तुम्हाला दिसतंय गोठत आलेलं आहे. याची गोठायची प्रक्रिया चालू आहे. हे बऱ्याच दिवसापूर्वीच आहे. हे लेटेस्ट, आता लेटेस्ट तापवलेलं त्याच्यात तसं ते जर हे घट्ट होऊन गेलं, आळून झालं त्या टेम्परेचरला, तर म्हणायचं हे चांगलं तूप आहे, याच्यात काही बेसळ नाही. आणि हेच तूप पुन्हा उचलून तुम्ही चांगल्या उन्हामध्ये नॉर्मल टेम्परेचरला बाहेर आणलं तर ते हळूहळू वितळून जाईल. 1-2 तासात ते सगळं परत लिक्विडाइज होऊन जाईल. जर ते तूप असेल, तो जर डालडा असेल, वनस्पती घी असेल, मिक्सिंग असेल तर ते जाणवणार नाही. किंवा तुम्ही समजा आता हे मी या ठिकाणी एक बरणी उघडून तुम्हाला दाखवतो की आता ह्या तुपाचा वास तुम्ही घेऊन मला सांगा, सावकाश घ्या आणि वास घेऊन सांगा की याचा वास कसा आहे. अतिशय. आता हे थोडंसं तुम्ही आहे ना, तुम्हाला मी हे तूप आहे थोडस इथं हातावर देतो, तुम्ही आता ते वास घेऊन पाहता. हा वास घ्या आणि हे थोडा वेळ तुम्ही असंच त्याला हे करत राहा ड्राय, ते पूर्ण सोक होऊन जाईल तुमच्या बॉडीमध्ये. आणि हे जो ऑइली असेल, याच्यात जर काही मिक्स असेल तर ते तसंच वरती डालड्यासारखं पांढरं राहील, दिसेल. हा, हे सगळं तुमच्या स्किन मध्ये ऍब्सॉर्ब होऊन जाईल. तर तुम्ही थोडा वेळ ह्याला असं करत राहिला तर तुम्हाला ते लक्षात येईल. आणि 10, 5, 15, 20 मिनिटांनी जरी तुम्ही त्या हाताचा परत वास घेतला तरी तुम्हाला तुपाचा वास त्याच्यामधून येईल. बघा, तुम्ही वास घेऊन पहा, अजूनही तुम्हाला ते लक्षात येईल. थोड्या वेळाने तुम्ही ट्राय करा. म्हणजे हे काही कॅरेक्टर्स आहेत किंवा त्याचा रवाळपणा इथे तुम्हाला दिसेल. त्याला जे मॉलिक्युल्स तयार झालेले असतात, रवाळपणा, तो या ठिकाणी या तुपाला येतो. म्हणजे हे त्याचे पॅरामीटर्स आहेत चेक करण्याचे. बाकी मग बऱ्याचशा प्रोसेस आहेत नेटवरती की जे तूप भेसळ आहे, त्याच्यात बटाटा मिक्स केलाय का, डालडा केलाय का, तर ते शोधण्यासाठी वेगवेगळ्या लिटमसच्या टेस्ट आहेत किंवा अजून केमिकल काही वापरून किंवा एखाद्या लॅबला तुम्ही ते देऊन, समजा माझ्याकडचं तूप घेतलं, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही किंवा तुम्हाला शंका येते तर ते तूप तुम्ही घेऊन त्याची टेस्ट लॅबमध्ये टेस्ट करू शकता, प्रूव्ह करू शकता त्यात काय भेसळ आहे किंवा नाही. तर ह्या झाल्या अशा पद्धतीच्या ह्या काही गोष्टी. तर याचं महत्त्व सांगताना मी तुम्हाला जसं सांगितलं की तूप हे मेल्टिंग पॉईंट 37 डिग्री सेल्सिअस, आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे 37.7. त्यामुळे ते कुठल्याही सीझन मध्ये तुम्ही खाल्लं तर ते शरीरात डायजेस्ट होतं. म्हशीचं तूप 40 मेल्टिंग पॉईंट आहे, 40 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे ते म्हशीचं तूप हे पैलवान लोकांनी, शारीरिक ऍथलीट लोकांनी खावं, ते वाईट नाही, चांगलं आहे. पण देशी गाईचं हे वयस्कर, वयोवृद्ध, लहान मुलांनी खावं. म्हणजे मी जसं तुम्हाला बाकीचे त्याचे बेनिफिट्स सांगितले की वेगवेगळ्या मेंटल हेल्थला असेल, मेमरी डेव्हलपमेंटला असेल किंवा इन्फर्टिलिटीचा मागाशी मी विषय काढला महिलांमधला, आत्ताचा पुरुषांमधला वंध्यत्वाचा विषय, त्याच्यासाठी सुद्धा तुपाचा म्हणजे शुक्राणूचा जो काउंट आहे तो वाढवायचा असेल तर आहारात देशी गाईचं दूध, तूप, ताक ह्या गोष्टी ठेवल्या तर तुमचा काउंट वाढणे, त्याच्यानंतर त्या स्पर्मची मोबिलिटी किंवा तो वाढणे किंवा मेन्स्ट्रुअल सायकल लेडीची पूर्ववत होणे किंवा त्याच्यात थोडीशी त्यांना हेल्प होणे, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये वांझपणा याचं फार प्रमाण कमी असायचं. आता ते दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि मग त्याच्यासाठी IVF तंत्रज्ञान, त्याला 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये आपण खर्च करतो. तर अशा ठिकाणी आपण या गोष्टीचा आधार घेतला, समजा तुम्हाला याचे पूर्ण, तर त्याच्या जोडीला हे सप्लिमेंटरी जरी ठेवलं तरी अजून तुम्हाला रिझल्ट यायला, इम्प्रुव्हमेंटला चांगला फायदा होतो. तर ह्या काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी आपले हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना कुणाला वाटलं तर आम्हाला तूप घ्यायचे किंवा आम्हाला ऑर्डर द्यायची, काय आपल्याला काय करावं लागेल त्यांना, काय कशा पद्धतीने मला कॉल करायचा आहे, संपर्क साधायचा आहे आणि शक्य असल्यास त्यांनी इथे येऊन ही प्रोसेस पाहायची आहे.
आणि इथूनच तूप घेऊन जायचंय समोर एखाद तास थांबून. जर जास्त प्रमाणात शिल्लक असेल तर लगेच मिळेल, कमी प्रमाणात असेल तर काल परवाचं 4-8 दिवसाचं शिल्लक राहिलं असेल तर ते मिळेल, किंवा तयार झाल्यानंतर मी फोन करेन, इथून येऊन घ्या, किंवा तुम्हाला कुरिअरनी तुम्हाला तुमच्या ऍड्रेसवरती ते प्रॉपर डिस्पॅच डिलिव्हरी केली जाईल. आणि मग त्याचं जे पेमेंट आहे 3200, 3100, 3000 वॉट एव्हर जे काही चार्जेस ट्रान्सपोर्टनुसार कमी जास्त होतील, क्वांटिटीनुसार कमी जास्त होतील, तसं त्यांनी मला अप्रोच केलं, संपर्क केला की आपण ते त्यांना तूप इथून पाठवून देऊ शकतो. आणि त्यांनी मात्र रिक्वेस्ट अशी की तूप खाल्ल्यानंतर थंड पदार्थ म्हणजे आईस्क्रीम, बर्फ, गार पाणी हे खायचं नाही, त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. म्हणजे तूप अजून ते ब्लॉक होऊन बसतं, ते डायजेस्ट प्रॉपर होत नाही. म्हणून तूप खाल्ल्यानंतर शक्यतो गार पदार्थ कुठलाही गरम चालतो. दुसरी गोष्ट, हे तूप तुम्ही वापरत असताना कढईमध्ये म्हणाल मी शिरा बनवते तुपातला, कढईच्या डायरेक्ट लोखंडी स्टीलच्या याच्या डायरेक्ट संपर्कात येता कामा नये. कारण मी जे तुम्हाला महत्व सांगितलं ते चुलीवरच का कढवलं, मी स्टीलच्या भांड्यात कढवू शकतो, मी जर्मलच्या भांड्यात कढवू शकतो, मी लोखंडाच्याही पातेल्यात कढवू शकतो, परंतु लोखंडात कढवलं तरी चालतं. पण मातीच्या भांड्यामध्ये त्याला जेवढी रिक्वायर्ड हीट आहे बॉइलिंगसाठी टेम्परेचर तेवढी मिळते. त्या मातीच्या भांड्याला हात लावला तर ते आपल्याला भाजत नाही. खालून जो जाळ, आपण गॅसवरही दूध कढवायला आपण हे गॅसवर कढवू शकतो एक मंद आचेवरती पहिली उकळी येईपर्यंत लोखंडाच्या भांड्यामध्ये. परंतु आपण तूप तापवताना कढवताना लोणी हे मात्र तुम्हाला कढवायचंय हे चुलीवरती, कारण चुलीचा जाळ आपल्या हाताला भाजत नाही. त्याच्या फ्लेमचं टेम्परेचर हे 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत नसतं. तूप काढल्यानंतर त्याचे गुणधर्म जसेच्या तसे राहावेत म्हणून मातीचं भांड आणि चुलीवरचा जाळ, गौरी असेल किंवा हलकी लाकडं असतील याच्यावरतीच ते करावं तर तुपाचे गुण. नाहीतर मग काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही जर स्टीलच्या भांड्यात कढवलं, गॅसवर कढवलं तर त्याचा वास तेवढा येत नाही तुपासारखा. हे एक तुम्ही जर खमंग तुपाचा एकदम वास हवा असेल तर ते मातीच्या भांड्यात कढवलं पाहिजे. त्याचे रिझल्ट तुम्ही म्हणणार 20 दिवस 22 दिवस तूप खाल्लं काही येईना, मग याचा अर्थ ते त्याच्यात कढवलंय का नाही कढवलंय ही शक्यता असते. म्हणून मातीचं भांड, चुलीवरती ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. म्हणजे शेवटची प्रोसेस तूप करायची. आणि दही लावताना सुद्धा दही कशात लावावं तर मग ते शक्यतो तुमचं स्टीलचं पातेलं असेल की ज्याला ते रिॲक्ट होत नाही, किंवा ते प्लास्टिकचं भांडण असावं, लोखंडाचंही शक्यतो नसावं, पितळचं चालेल, स्टीलचं चालेल. याच्यात तुम्ही ते दही लावावं. आणि मग ते दही घुसळताना तुम्ही स्टीलचं भांड असलं तरी, कारण ते क्लिनलीनेस नाही. तर तुम्ही म्हणाल मातीच्या भांड्यात कढवतो तर मग मातीचं भांड पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये धुताना त्याला वास येतो, त्याच्यात ते बुरशी राहतं, ते लोण्याचे कण आतमध्ये चिकटून राहतात आणि मग ते खराब होतं, मग त्याला वास स्मेल येऊ शकतो. आणि तूप सुद्धा काचेच्या बरणीत ऍक्सेप्ट करायचं, प्लास्टिकच्या बरणीशी तूप रिॲक्ट करतं प्लास्टिक बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला सचिन ताम्हानेंनी सांगितल्या बारगाव्याच्या की अशा प्रशांत ह्या अडचणी येतात. म्हणजे हे स्टीलमध्ये तरी केलं तरी चालतं, हे मातीच्या मध्ये केलं की त्याचे हे ड्रॉबॅक्स आहेत, हे याच्यात नाही केलं तरी चालू शकतं. पण मेन प्रोसेस जी आहे कढवण्याची, घुसळण्याची आणि लोणी काढण्याची याच्यात बदल होता कामा नये. स्टोरेज आणि स्टोरेजला म्हणजे ते काचेत असलं की रिॲक्ट करत नाही, मेटलचा टीन झाकण असेल रिॲक्ट करत नाही, मग तुपाचे गुणधर्म तसेच राहतात. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो केल्या पाहिजेत. नमस्कार. आपण आता विस्तृतपणे ह्या तुपाच्या संदर्भातील माहिती आपण घेतलेली आहे. ज्यांना कोणाला तूप हवं आहे त्यांनी तर सांगितलं की आम्ही तुम्हाला कुरिअरने पण पाठवू, पण त्यापेक्षा स्वतः तुम्ही या ठिकाणी या, ही प्रोसेस सगळी पहा, गोठ्याला भेट द्या आणि निश्चितपणे जे तुम्ही पैसे देणार आहात त्या पैशाचा पुरेपूर मोबदला तुम्हाला मिळण्याची खात्री मात्र प्रशांत तुम्हाला देतील. आणि विश्वासाने निश्चितपणे देशी गाईचं जे गीर गाईचं तूप म्हटलं जातं की 3000 रुपये म्हणजे त्यांनी सांगितलं की किंमत काहीच नाही. म्हणजे त्याचं जे आयुर्वेदिक किंवा औषधी जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा विचार करता, आपल्या आरोग्याचा विचार करता निश्चितपणे ज्यांना ह्या तुपाची गरज आहे, ज्या लोकांना मग वेगवेगळ्या त्यांनी समस्या सांगितल्या त्या समस्यांचं निराकरण करायचे, त्यांनी निश्चितपणे खात्रीशीर तूप मिळण्याचं ठिकाण म्हणजे पांगारे या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आम्ही या स्क्रीनवर नंबर देतोय, त्या नंबरशी तुम्ही संपर्क साधा आणि निश्चितपणे प्रशांतजी काकडे तुम्ही ज्या विश्वासाने त्यांच्याकडे याल तो विश्वास ते सार्थ ठरवतील अशी शेतकरी नामा GA न्यूज या YouTube चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खात्री देतो. धन्यवाद.